मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे ॲपल स्टोअरला BKC मध्ये। माझा आयपॅडचा इश्यू झाला होता, डिस्प्लेवर लाईन्स येत होते। तर 1 वर्ष झाला नव्हता, 5-6 महिने झाले होते। मग मी रिप्लेसमेंटसाठी घेऊन आलो इथे। त्यांनी रिप्लेसमेंट प्रोसेस केली आहे, पण तोपर्यंत बोलले मला सध्या यूज करा आणि जेव्हा त्यांच्याकडे येईल M2 वाला, म्हणजे सध्या अवेलेबल नाही आहे, तर जेव्हा येईल तेव्हा मला कॉल रिसीव होईल आणि मग तेव्हा येऊन मी आयपॅड रिप्लेस करून जाणार। तर तोपर्यंत तुम्हाला iPhone 16ची सिरीज दाखवतो शॉर्टमध्ये। तसे तुम्ही रिव्ह्यूज बघितलेच असतील। तसं काय एवढं खास एक्स्ट्रा आलेलं नाही नवीन आयफोनमध्ये, पण तरी एकदा तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवतो सगळे प्रोडक्ट। माझा आयपॅडचा इश्यू होता, डिस्प्लेमध्ये लाईन येत होती। तर मी ॲपलमध्ये आलो, तर ह्या लोकांनी मला रिप्लेसमेंटची ऑर्डर टाकली आहे, पण सध्या तरी प्रोडक्ट अवेलेबल नाही। तर मला त्यांनी डेट दिली आहे, मला कॉल रिसीव होणार तेव्हा मला यायचं आहे आणि तोपर्यंत मी यूज करू शकतो। हा आहे 16 प्रो सिरीज आहे। बेझल ह्याचे कमी झालेत, कॅमेरा पण आहे ठीक आहे। बटन लक्षात नाही येत एवढं, पण क्लिक केलं तर कॅमेरा ऑन होतो आणि आहे बऱ्यापैकी झूम आहे। चांगलं आहे, थोडी साईज मोठी आहे। फोटोज पण चांगले येतात याच्यामध्ये, ठीक आहे। एवढं काही मेजर अपडेट नाही आहे, पण ओके आहे। यावेळी एवढं काही खास अपडेट केलं नाही कंपनीने। एक बटन टाकलं आहे आणि बेझल कमी केले थोडे। तसंच 16 Pro Max बेझल्स कमी केलेत आणि फोन मोठा आहे, बाकी बटन ॲड। हा आहे नवीन टायटेनियम डेझर्ट कलर, गोल्ड सारखाच आहे, नाव चेंज केलं फक्त। हा आहे iPhone 16। त्याचे जे कॅमेरा डायगनल होते ते स्ट्रेट केले आणि बाकी नवीन कलर्स आले त्याच्यामध्ये। याला पण ते बटन दिलं, बाकी काय एवढे फार चेंजेस नाही आहेत ह्याच्यामध्ये, सेमच आहे। कॅमेरामध्ये काय चेंजेस ते नेक्स्ट, बाकी काय नाही। या 16+ ठीक आहे। ह्याचे बेझल कमी नाही केले, पहिले जे होते तेच आहेत। हा नवीन कलर आहे ब्ल्यू, त्याच्यामध्येच हा एक कलर आहे। याच्यामध्ये A18 बायोनिक चिप आहे आणि प्रोमध्ये A18 प्रो बायोनिक चिप आहे। हा कलर चांगला वाटतो ना रे नवीनवाला। प्रोमध्ये हा दिला पाहिजे होता कलर ना, जबरदस्त वाटतो रे कलर। हां, व्हाईट कलर। हे सगळे कलर्स आहेत iPhone 16 सिरीजमध्ये आणि ते तसेच आहे। नवीन आयपॅड पण लॉन्च झाले आहेत, मॅकबुक पण आहेत आणि बाकी सगळे वेगळे वॉचेस पण आहेत 10 सिरीज 10 वाले। तर मित्रांनो, हाच होता व्हिडिओ आजचा। ॲपल iPhone 16 सिरीज कशी वाटली तुम्हाला मला कॉमेंट्समध्ये सांगा। तसं तुम्हाला माहीतच आहे, पण तरी मी तिथे स्टोअरला गेलो होतो म्हणून मी तुम्हाला शेअर केलं। भेटूया नेक्स्ट वीकमध्ये। 2000 years later.
मित्रांनो आपला आयपॅड रिप्लेस झालेला आहे. आता आयपॅड रिप्लेस झाल्यानंतर आपण जाऊ आयफोन 16 प्रो घ्यायला. तर तुम्हाला दाखवतो मी कुठला कलर घेणार आहे आणि किती GB घेणार आहे. चला. आणि कन्फ्यूज झालो आहे कलरमध्ये. हा एक आहे सिल्वर व्हाईट कलर आहे, काय माहिती आहे काय नाव आहे. आणि दुसरा आहे डेझर्ट टायटेनियम कलर आहे. गोल्ड कलर आहे. तर मी आता कन्फ्यूज झालो आहे कुठला कलर घ्यावा आणि कुठला नाही. आयफोन 16 आज आम्ही घेऊन जाणार. आज 2 ॲपलचे प्रोडक्ट्स ब्रँड न्यू आम्ही घेऊन जातो. एक आयपॅड आणि दुसरा आयफोन 16 प्रो. आणि हे असं काही दिसतं खाली स्टोर. एक प्रॉब्लेम असा झाला आहे की माझा जो आयफोन 13मध्ये जो डेटा आहे पूर्ण फुल झाला आहे. तर मला ट्रान्सफर करायला इथे प्रॉब्लेम देतो आहे. कारण इथे ट्रान्सफर करायला मला बोलतात आयफोन 16 प्रोमध्ये ट्रान्सफर करायला 3-4 तास जाणार. तर ते मला बोलले की फोन तुम्हाला सबमिट करावा लागेल. पण तसं पॉसिबल नाही, मला फोन यूज करायचा आहे. पण बॅड लक आजसुद्धा मी फोन नाही घेऊ शकत. मला घरून बॅकअप करून यावं लागेल. तर आज मी माझा पूर्ण डेटा आयक्लाउडवर स्टोअर करणार आहे आणि मग 1-2 दिवसांनी परत यावं लागेल. आता हा माझा सेकंड टाईम मी आलो आहे ॲपल स्टोअरमध्ये. मला एकदा परत यावं लागेल. तेव्हा कुठे आपण आयफोन 16 घेऊन जाऊ घरी. तर एक बरं आहे आज आयपॅड रिप्लेस झाला माझा, पण माझा एक प्रोजेक्टसुद्धा डिलीट झाला. तर आता निघूया घरी जायला. So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new one. मित्रांनो मी आलोय क्रोमामध्ये वाशीवाल्या आणि फायनली आयफोन 16 प्रो भेटलाय मला. भरपूर वाद करून भरपूर मेहनत झाली याच्या मागे. आता क्लोज झालं आहे स्टोअर. सर्विस पण मला एवढी खास भेटली नाही, तरी मी अजून काही जास्त बोलत नाही. जाऊ दे, फोन भेटलाय मला. आता फटकन डेटा ट्रान्सफर करून आपण घरी जाऊ. व्हाईट कलर आयफोन 16 प्रो व्हाईट कलरमध्ये. वा सुंदर. फायनली 16 प्रो. हा कलर मला जरा बेटर वाटला, कारण ह्या कलरला म्हणजे कधी हे वाटत नाही, चांगलं वाटतो. म्हणून मी हा कलर घेतला. तर याला ऑन करूया, सेटअप करूया. ऑन झालाय, फटकन मी सेटअप करतो आणि मग भेटतो तुम्हाला. फायनली ट्रान्सफर कंप्लीट होत आलं आहे आणि आता स्टोअर पण 9 वाजता बंद झाले. आता वाजले 11:15. हे स्टोअरचे 2 स्टाफ आहेत ज्यांनी आम्हाला कॉपरेट केलं आणि रेडी झालं आहे मोबाईल. आता खूप कष्ट करावे लागले मला आयफोन 16 प्रो घेण्यासाठी. फायनली फोन भेटला आहे. तर हीच होती आजची व्हिडिओ. त्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.